मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। समृद्धी महामार्गामध्ये शेवटच्या टप्प्याचं 100% काम पूर्ण। नव्या वर्षामध्ये नागपूर मुंबई प्रवास 8 तासामध्ये पार करता येणार। मुंबईतील उद्यान आणि मैदानाच्या देखभालीसाठी काढलेली झोन स्तरावरील निविदा रद्द। वॉर्ड स्तरावरील निविदेमध्ये समावेश करण्यात येणार। कोकण रेल्वेच्या प्रवाशांना दर्जेदार पदार्थ मिळणार। प्रवासादरम्यान दर्जेदार आणि ब्रँडेड पॅकेज केलेले खाद्यपदार्थ मिळणार। कोकण रेल्वेचा निर्णय। पशुसंवर्धन विभाग आणि मुंबई पालिकेकडून पशुगणना 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू राहणार। पशुगणनेसाठी प्रगणकांना सहकार्य करा, महापालिका प्रशासनाकडून आवाहन। पाणी पुरवठ्याची समस्या जाणून घेण्यासाठी आमदार हेमंत रासनेंकडून नागरिकांच्या भेटीगाठी। कसबा मतदारसंघात रासनेंकडून पाहणी सुरू। रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता हडपसर, हिसार, दौंड, अजमेर रेल्वेला मुदतवाढ। या विशेष गाड्यांचा कालावधी 16 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलाय। मालवाहतूक वाहनांची नोंदणी आता ऑनलाईन होणार। 3 चाकी मालवाहतूक आणि 60 टनांपेक्षा कमी असलेल्या मालवाहतूक वाहनांची आता ऑनलाईन नोंदणी। परिवहन विभागाकडून परिपत्रक प्रसिद्ध। राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला दस्त नोंदणीतून 33,000 कोटींचा महसूल। एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 16,66,000 नोंदणीतून 33 कोटींचा महसूल। शासनाकडून नोंदणी विभागाला 55,000 कोटींचं उद्दिष्ट। पुण्यामध्ये आजपासून 8 दिवस प्लॅटफॉर्म तिकीट बंद राहणार। महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे मध्य रेल्वेचा निर्णय। प्रवाशांना नियमांचं पालन करण्याचं मध्य रेल्वेकडून आवाहन। कात्रज चौकामध्ये उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यानं पीएमपीच्या मार्गामध्ये बदल। कात्रज कोंढवा बसस्थानकामधून सुटणाऱ्या गाड्या राजस सोसायटी चौकातून सुटणार। पुण्यामध्ये थंडीचा कडाका वाढल्यानंतर भाजीपाल्याच्या दरातही वाढ। लसूण आणि शेवगा 400 रुपये किलो तर कांद्याचे दर 50 रुपये प्रति किलोवर।